आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने केक कसा बनवायचा. आता यानंतर तुम्ही बाजारचा केक कधीच आणणार नाही घरी आणि पटकन होणारा हा केक आहे. झटपट कोणत्याही मैद्याचा इथे मी वापर न करता इथे केक करून दाखवणार आहे. चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करू. इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. जाडा घेत असाल तरी पण आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचा आहे. आणि अर्धी वाटी इथे आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि त्यामध्ये आपल्याला विलायची टाकायची आहे. आता इथे 2 विलायच्या घ्यायच्या आणि ते आपल्याला टाकायचे आहे. आणि सगळं साहित्य आता आपलं टाकून झालेलं आहे. आता एका साईडला काय करायचं, कढईमध्ये मी वापरलेलं मीठ वापरलं आहे आणि त्याला गरम करायला ठेवायचं आहे. आणि एका भांड्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि वरून थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट भांड्याला थोडासा मैदा टाकू शकता. आता याच्यामध्ये मी तुम्हाला कोको पावडरचा उपयोग करणार आहे. तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही नक्की टाका. इथे 2 चम्मच इथे कोको पावडर टाकलेला आहे आणि मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पाववाटी आपल्याला त्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल तुम्ही कोणतंही त्यामध्ये टाकू शकता. आणि अर्धी वाटी दही घ्यायचं. दही मात्र ताजं दही घ्यायचं, आंबट दही मुळीच घ्यायचं नाही. आणि मिश्रण आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. सुरुवातीला आपल्याला थोडं दूध टाकायचं आणि मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला दूध टाकायचं नाही. बघा भरपूर घट्ट आहे. परत त्यामध्ये दूध टाकायचं आहे. लागलं तसं टाकायचं किंवा परत मला त्यामध्ये दूध लागेलच. कारण रवा कसा हा शोषून घेतो म्हणून आपल्याला दूध थोडं जास्त लागेल. संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं. एका भांड्यामध्ये टूटी फुटी घेतलेले आहे आणि त्या टूटी फुटीमध्ये आपल्याला थोडंसं मैदा टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि हे आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे. इतरही तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता. मी थोड्या मनुकासुद्धा घेतलेल्या आहे. किसमिस त्यामध्ये टाकू शकता. एक इनोचं पाकिट वापरलेलं आहे आणि त्यावर दूध टाकायचं आणि पटकन मिश्रण मिक्स करून घ्यायचं. कमीत कमी मला इथे 1 वाटी दूध लागलेलं आहे. नंतर डब्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला टॅप करून घ्यायचा. वरून काजू आणि बदामचे काप लावलेले आहे आणि टूटी फुटी. नंतर आपल्याला इथे कमीत कमी 35 ते 40 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवर होऊ द्यायचं आहे. मधात चेक करून बघायचं. जर झाला नसेल तर परत तुम्ही 5 मिनिटं करू शकता. आता आपण केक बघू. मला इथे 40 मिनिटं लागलेले आहे आणि 40 मिनिटामध्ये आता आपण आपला केक चेक करून बघू. बघा मस्त आपला केक झालेला आहे आणि त्याला आता थंड करायला ठेवायचं. थंड झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर थंड झाल्यानंतर काढून घेत आहे आणि वरचा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. बटर पेपर काढून घ्यायचा आहे. बघा आपला मस्त असा केक झालेला आहे. मार्केटपेक्षा भारी आपण घरीच केक करू शकतो आणि खूप सुंदर लागतो खायला. तुम्ही नक्की एक वेळा करून घ्या. केक आपल्याकडे वाढदिवस असो किंवा नसो आपण केव्हाही हा केक करून खाऊ शकतो. आणि मुलांचा हा आवडीचा असा केक आहे. खूप सुंदर आणि त्याची टेस्टसुद्धा अतिशय बढिया झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि नक्की असा केक करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.